नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय मेंबर्स ओनलीमध्ये रत्नाकर मतकरींचं अनुभव कथांचं पुस्तक गोंधण. या गोंधण पुस्तकाला हे नाव का दिलंय हे आपण ऐकूयात. रत्नाकर मतकरी यांच्या कथांमधून माणसांच्या नाना कळा उलगडतात. गोंधणमधल्या अनुभव कथांमधूनही आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात आणि त्यांच्या कहाण्या हातावरच्या गोंधळांसारख्या आपल्या मनात कायमच्या रुतून बसतात. अतिशय समर्पक असं हे शीर्षक आहे. मित्रांनो, वळूयात आपल्या आजच्या गोष्टीकडे. आपल्या आजच्या गोष्टीचंच नाव आहे आजीची गोष्ट. आजी आपल्या नातवाला विचित्र गोष्टी सांगते. पण आजची ही गोष्ट विचित्र आहे की खरी आहे, की खरी आहे म्हणून विचित्र आहे, हे तुम्ही कथा ऐकूनच ठरवा. ऐकूयात आपली आजची कथा, आजीची गोष्ट. आमच्या शेजारच्या आजी त्यांचा छोटा नातू फारच खळीला आला की त्याला गोष्ट सांगतात. आजींच्या या गोष्टी इतक्या विचित्र असतात की त्याला नेहमीच संपूर्ण कळतात असं नाही. मला वाटतं आजींनी त्या स्वतःच जुळवलेल्या असतात आणि त्यांना काही शेंडा बुडखा नसतो. त्या समजून घेण्यासाठी नातवाला 100 प्रश्न विचारावे लागतात आणि ते विचारता विचारता त्याची झोप पार उडून जाते. राजा राणीच्या सुंदर रोमॅन्टिक गोष्टी ऐकणं आणि ती दोघं सुखाने राहू लागण्याच्या आत गाढ झोपी जाणं हे भाग्य नातवाच्या कपाळी नाही. आणि एवढं असूनही त्यांच्या विचित्रपणामुळेच की काय कोण जाणे, पण अधूनमधून तरी त्या गोष्टी ऐकल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. मग तो हट्ट धरतो, नवीन गोष्ट सांग म्हणून. आजींची गोष्ट सुरू होत होती. मी ऐकतोय असं कळलं असतं तर गोष्ट थांबली असती. म्हणून मी आपलं तिकडे लक्षच नाहीये असं दाखवण्यासाठी तोंडावर पेपर धरून निवडणुकीचे निकाल वाचल्यासारखं करत त्यांची गोष्ट ऐकू लागलो. एक होतं गाव. घसा खवखवत असल्यासारख्या आवाजात आजी सांगू लागल्या. तिथे एक राजा राज्य करीत होता. गावात पाटील असतो असं मराठी सिनेमात दाखवलेलं मी टीव्हीवर पाहिलंय. गावात राजा कसं राज्य करील? माझ्या गोष्टीत करतो. आजी हट्टानं म्हणाल्या. तुला हवी आहे का नको ही गोष्ट? नातू मुकाट्याने ऐकू लागला. तर राजा होता भारी जुलमी. प्रजेवर गोळ्या घालायचा, देशभक्तांना तुरुंगात डांबून ठेवायचा. काय ने काय. गावातले लोक धाई धाई रडायचे आणि म्हणायचे, आपण एकदाच स्वतंत्र झालं पाहिजे. स्वतंत्र म्हणजे? नातू. ते कुठे कळत होतं सगळ्यांना, पण गावातली 4 भली माणसं म्हणायची, स्वतंत्र झालं पाहिजे, स्वतंत्र झालं पाहिजे, म्हणून सगळेच लागले म्हणायला. गाव स्वतंत्र नव्हता, पण बऱ्यापैकी श्रीमंत होता. गावात सोनं नाणं, कपडा लत्ता कशाची वाण नव्हती. त्यामुळे काय व्हायचं की गावावर एकसारखे दरोडे पडायचे. दरोडेखोर टाप टाप करीत घोडे उडवत यायचे आणि बंदुका रोखून बायका पोऱ्यांच्या गळ्यात अंगावर असेल नसेल ते पुरुषांच्या तिजोरीतलं नि कडोसरीचं जे मिळेल ते घेऊन पळायचे. आणि राजा काही बंदोबस्त करत नसे दरोडेखोरांचा. राजा कुठला करतो? डाकू भलतेच शूर होते. त्यांनी एक दिवस राजालाच खलास केलं आणि ते म्हणाले, गावकऱ्यांनो, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. स्वातंत्र्य? स्वातंत्र्य म्हणजे? नातवाने पुन्हा विचारलं. कोण जाणे, बहुतेक त्यांनी राजाला मारलं ना म्हणून काहीतरी म्हणाले. पण गावातले लोक खुश झाले. म्हणाले, हेच बरं का स्वातंत्र्य, ज्याच्यासाठी आमच्यातल्या शूर शूर लोकांनी प्राण दिले. त्यांनी कांगा दरोडेखोरांच्या टोळीला विचारलं, आता राजा मेला, मग आमच्यावर राज्य कोण करणार? तशी कांगा म्हणाली, हवाय कशाला तुम्हाला राजा? तुमचे तुम्हीच करा राज्य, लोकांचंच राज्य. आणि डोकं खाजवत म्हणाला, काय बरं, त्याला बराच काहीतरी शब्द आहे. हा, आठवला, लोकशाही. हा,
तर तुम्ही इथे बसा लोकशाही करत, आम्ही मधून मधून येऊ तुम्हाला लुटायला. एवढं बोलला आणि वर हसला धोंडा गडगडल्यागत. तशी गावातले लोक थरथर कापत म्हणाले, नको नको कांगा, आम्ही हवं तर लोकशाही चालवतो, पण तू आम्हाला नको सोडून जाऊस. गावातच राहून तू आम्हाला लूट. बर तर, तुमची मर्जी. असं म्हणून कांगा गावातच राहून लोकांना लुटायला लागला. लोकांना जमेल तसं नागवायला लागला आणि आपण आणि आपल्या टोळीतले लोक यांची घरं भरायला लागला. घर? दरोडेखोरांची काय घरं असतात? नातवाने विचारलं. पहिल्यांदा नव्हती, राहायचे डोंगर दऱ्यांतून. आता गावात जागा मिळाली म्हटल्याबरोबर सगळ्यांनी मोठमोठे वाडे बांधले आणि ते सजवले. विलायतेहून गालीचे आणून, इथल्याच देवळांमधल्या मूर्ती चोरून, स्वतः सुद्धा नटले मेले पांढरे शुभ्र कपडे घालून. कोण यांना दरोडेखोर म्हणेल अशी परिस्थिती. मग पुढे काय झालं? व्हायचंय काय? त्यांच्या श्रीमंतीकडे लक्ष जाऊन आणखी भुरटे दरोडेखोर आले घोड्यांवर बसून. पण कांगाची टोळी मजबूत, ती काय भुरट्या दरोडेखोरांना ऐकते. तिने हे जंगी सामने देऊन एकेकांना परतवून लावलं. तशी ते खट्टू होऊन परत गेले. म्हणायला लागले, एकाच टोळीने कायम गाव लुटायचा हे न्यायाला धरून होत नाही, सगळ्यांना संधी पाहिजे. आता कांगाची टोळी म्हणाली, आम्ही काय असा तसा नाही लुटत गाव, आमच्या टोळीत शिस्त आहे. आम्ही पुढल्या 4 पिढ्यांचा विचार करून ठेवलाय. बघा बरं, आम्ही शिक्षणाचं कसं वाटळ करून दाखवलं ते. 4 पिढ्यांनी आपला गावकरी पूर्ण अडाणी झालाच पाहिजे हाय. झालंच तर गावचे खायचे प्यायचे वांदे होतील अशी महागाई आम्ही करून सोडली का नाही. आणि यासाठी खट्टू न होता सगळा गाव आम्ही स्वतंत्र म्हणून दर साल रोषणाई करून आनंदाने नाचत राहिलाय का नाही. तेव्हा आमचं हे कर्तृत्व इतर टोळ्यांना बघवत नाही हेच खरं. पण इतर टोळ्या काय ऐकेनात, त्या पुन्हा पुन्हा हल्ले करायला लागल्या. या हल्ल्यांमध्ये त्यांचे आणि कांगाचे लोक सुद्धा कामी यायचे. तेव्हा सगळ्यांनी ठरवलं की यात काही मजा नाही. आपण आपापसात ठरवायला हवं की गावात बसून कोणी गाव लुटायचा आणि त्याला विरोध कोणी करायचा. तर म्हणाले, ते ठरवणार कसं? मग सगळ्यांनी डोकी खाजवली आणि म्हणाले, हा काय बरं तो बराच शब्द आहे, हा आठवला, लोकशाही. आपण लोकशाहीनेच ठरवू की कुठल्या गुंडांनी गाव लुटायचा. म्हणजे कसं? तर गावातल्या लोकांनाच विचारायचं की कुठल्या लुटारूने तुम्हाला नागवलं तर तुम्हाला चालल. नाहीतरी ज्याला त्याला आपण कुणाकडून मारलं पिटलं जायचं हे ठरवायचं स्वातंत्र्य आहेच. स्वातंत्र्य म्हणजे? नातवाने तिसऱ्यांदा विचारलं आणि जीभ चावली. मग काही भली माणसं म्हणाली की लोकांना आपण पद्धतशीरपणे अडाणी केलं. आता त्यांना कसं कळणार की कुठल्या दरोडेखोरांची काय योग्यता? तर सगळ्यांनी त्या भल्या माणसांना वेड्यात काढलं. त्यांच्या या प्रश्नाने सगळ्यांची ढेर वाढलेली पोट हसून हसून दुखायला लागली. म्हणाले, हात त्याच्या, लोकांना कशाला कळायला हवं? आपणच त्यांना सांगूया की आपला आपला मोठेपणा. झक मारत येतील ते आपल्या मागून मेंढरासारखे. ज्याचा बघा मोठ्यानं वाजतो बाजा, त्यालाच निवडतात राजा. मग सगळ्यांनी बसून ठरवलं की दर 5 वर्षांनी लोकांना जाहीर करायचं की यंदा कोण कोण टोळ्या तुम्हाला लुटायला येतात आणि सांगायचं की त्यातल्या ज्या टोळीने तुमची लुटमार केलेली चालेल तिला मत द्या. पण लोक म्हणतील की कोणीच लुटमार केलेली चालणार नाही. मग? नातवानं विचारलं. शहाणा ग माझा बछडा. नातवाचा पापा घेऊन आजी म्हणाल्या, असं कुणीच तयार होणार नाही लुटमार करून घ्यायला, होय ना? म्हणून डाकूंनी काय केलं, आपण त्यांना लुटणार आहोत हे गावकऱ्यांना सांगितलंच नाही.
वर कोणी म्हणालं की तुम्हाला खायला प्यायला देऊ, तर कोणी म्हणालं रस्ते शाळा बांधून देऊ, कोणी म्हणालं तुमच्या धर्माला रक्षण देऊ. हे सगळं मोठ्या मोठ्यांदा सांगितलं, करणे लावून, भाषण करून, छापून आणून, रेडिओ टीव्हीच्या खोक्यांत बसून लोकांना सगळं खरं वाटायला लागलं. म्हणाले लोकशाही की जय. आमचा फायदा कशात आहे हे आम्हाला आमचे नेतेच सांगून देतात. आम्हाला स्वतंत्र विचार करावाच लागत नाही. स्वतंत्र म्हणजे? नातवाने चौथ्यांदा विचारलं आणि उत्तर मिळणार नाही म्हणून हताशपणे मान हलवली. आता दर 5 वर्षांनी हा खेळ खेळताना ठरल्याप्रमाणे लोकांचं मत काय असावं हे त्यांना सांगण्यासाठी करणे लावायला, गाड्या फिरवायला चिक्कार सोनं नाणं लागणार होतं. ते कुठून आणायचं? हत्तेच्या. सोपं आहे. गावात शेठ सावकार असतील की त्यांच्याकडून. नातू म्हणाला, तेच केलं डाकूंनी. आजी टाळी वाजवून म्हणाल्या, तशी काय झालं? शेठ सावकार म्हणाले की आम्ही करणे लावायला, गाड्या फिरवायला सोनं नाणं देऊ, पण तुम्ही आम्हाला टोळीत घेतलं पाहिजे, नाहीतर आम्ही देणार काय? आम्ही गरिबांच्या अंगावरचे कपडे काढून थांबलो नाही आणि त्यांच्या अंगाची सालं काढून घेतली तरी तुम्ही आम्हाला अडवता कामा नये. आहे कबूल? डाकूंनी हे सगळं कबूल केलं. म्हणाले, तुम्ही गरिबांचं काहीही केलं तरी आम्ही बोलणार नाही, नाहीतरी त्यांचा आम्हाला पहिल्यापासूनच उपयोग नाहीये. तुम्ही त्यांना हवं तेवढं पिळा, मात्र पुरते मारून टाकू नका, नाहीतर मतं कोण देणार? एक श्रीमंत 2 गरिबांच्या इतका खर्च करू शकतो, लाखांना आयुष्यातून उठवू शकतो, पण मत मात्र तो एका गरीबा एवढं म्हणजे एकच देऊ शकतो. तेव्हा गरिबांना मतांपुरते जिवंत ठेवा. पैसेवाल्यांनी हे कबूल केलं आणि ते टोळ्या टोळ्यांना जाऊन मिळाले. बाकीच्या टोळ्यांनी हिशेब केला. कांगाची टोळी जुनी आणि बलाढ्य, तिला तोंड द्यायला बाकीच्यांनी एकत्र यायला पाहिजे. शिवा भज्जपाला मिळाला. आणखी कोणाला. कांगाच्या टोळीतही फाटाफूट झाली. सगळ्यांनी मिळून दरोडे घालण्याची एक शिस्त ठरवून घेतली आणि छानपैकी खेळ सुरू झाला. इतकं लक्ष या खेळात जिंकण्याकडे की कुठलीही टोळी दुसरं काही करीच ना. 5-5 वर्ष जायची ती नुसती या खेळाच्या तयारीतच. त्यासाठीच पैसा जमवायचा, त्यासाठीच श्रीमंतांची धन करायची आणि त्यांना अधिक श्रीमंत करायचं. बिचारे गरीब अधिक गरीब व्हायला लागले, तरी बापडे सुखासमाधानात राहायला लागले. लोकशाहीची ही किंमत द्यायलाच पाहिजे असं म्हणायला लागले. कारण हेही भल्या माणसांनी त्यांच्या मनात भरवून दिलंच होतं ना. मग आजी, शेवटी त्या गावाचं काय झालं? त्याच्यावरचं डाकूंचं राज्य कधी गेलं की नाही? राज्य राज्य कुठं होतं रे बाबा कुणाचं त्या गावावर? लोकशाही होती, म्हणजे लोकांचं राज्य. त्यामुळे बहुतेक लोक स्वतःच डाकू बनत गेले. नाही झाले ते चिरडून मरून गेले. नातू शहारला. किती भयंकर नाही आजी? तो निश्वास टाकून म्हणाला, बरं झालं आपण त्या गावात राहत नाही ते. मला पेपरातले निवडणुकांचे निकाल वाचत बसण्याचं सोंग इतका वेळ चालू ठेवणं अशक्य होतं. मी उठलो आणि घराकडे निघालो. आजींनी बखोट पकडून नातवाला झोपायला नेलं. पण मला नाही वाटत त्यांची ती विचित्र गोष्ट ऐकल्यानंतर त्याला लवकर झोप लागली असेल असं. मित्रांनो, ही होती आपली आजची गोष्ट, म्हणजेच आजीची गोष्ट. इतकी सुंदर गोष्ट आहे ही, म्हणून ती आपल्या सगळ्याच श्रोत्यांना ऐकायला येईल म्हणून ती पब्लिक डिस्प्ले केलेली आहे. याच्यामध्ये मला वाटत नाही की मी वेगळं काहीतरी सांगण्यासारखं आहे. आपल्या देशाची अवस्था, आपली अवस्था या प्रजेसारखीच आणि त्या गावासारखीच झाली आहे.
त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्यात वेगळं काही आहे. स्वतःच ही कथा तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते. प्रचंड सुंदर कथा लिहिली आहे. मला खूप आवडली आणि कथा कितीही जुनी असली तरी ती आजच्या काळातही तितकीच आपल्याला लागू पडते. सगळे त्यातले आजही संबंध आपल्याला चपखल बसलेले दिसतील. तर आपण काय करू शकतो? आपण खऱ्या अर्थानं लोकशाही जगू शकतो. जे चोर आपल्याला लुटायला बसलेत त्यांना आपल्या सत्तेवरून हकलवू शकतो. त्यासाठी छोटंसं काम करू शकतो, मत देऊ शकतो. पण ते सुद्धा विचार करून. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी मी आशा करते. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक यू.